हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत डॉम अँड व्हर्च्युअल डॉम. तर रिॲक्ट जी मध्ये जेव्हा आपण रिॲक्ट जी शिकतो तेव्हा आपल्याला डॉम म्हणजे काय अँड व्हर्च्युअल डॉम म्हणजे काय हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. इंटरव्ह्यूमध्ये 100% डॉम अँड व्हर्च्युअल डॉम वरती क्वेश्चन विचारला जातो. तर आपल्याला माहिती पाहिजे की डॉम म्हणजे काय. जेव्हा आपण जावास्क्रिप्ट शिकायचो त्याच्यामध्ये डॉम यूज करायचे. डॉम म्हणजेच काय, मग डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. सो आपल्याला डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल म्हणजेच हे काय आहे, ट्री लाईक स्ट्रक्चर आहे. म्हणजेच याच्यामध्ये काय असायचं, अगोदर डॉक्युमेंटच्या आतमध्ये रूट एलिमेंट, हा HTML जो आहे तो काय आहे, रूट एलिमेंट आहे. त्याच्यानंतर आपण काय त्याच्यामध्ये हेडिंग घ्यायचो, हेडिंगमध्ये टायटलमध्ये जे काय आहे आपण टायटल मेन्शन करायचो. त्याच्यानंतर आपण डिव्हिजन टॅग घेऊन त्याच्यामध्ये आपण पॅराग्राफ, हेडिंग्स जे काय आहे ते मेन्शन करायचो. म्हणजेच हे काय झालं, ट्री लाईक स्ट्रक्चर झालं. ओके. सो त्याच्यामध्ये आहे डॉक्युमेंट कन्सिडर HTML. म्हणजे हे जे काय डॉक्युमेंट आहे ते काय कन्सिडर करत आहे, HTML. जे काय आपला होल HTML पेज आहे ते कन्सिडर करत आहे. आणि याच्यामध्ये हा ऑब्जेक्ट जो आहे ते काय असणार आहे, मग टॅग्स अँड सपोज टॅग्समध्ये काय येतात, मग पॅराग्राफ्स येतात, H1 हेडिंग्स जे काय असेल, डिव्हिजन टॅग्स, अदर टॅग्स पण जे काय असतील त्या येत आहेत. म्हणजेच डॉम म्हणजेच काय आहे, मग डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. याच्यामध्ये जर इन डिटेलमध्ये पाहायचं असेल, जर आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये आन्सर द्यायचा असेल, तर तुम्ही असं म्हणू शकता की द डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल इज अ क्रॉस प्लॅटफॉर्म अँड लँग्वेज इंडिपेंडेंट इंटरफेस दॅट ट्रीट्स अन HTML or XML document as a tree structure wherein each node is an object representing a part of the document. म्हणजेच द डॉम रिप्रेझेंट्स अ डॉक्युमेंट विथ अ लॉजिकल ट्री. हे जे आहे, सो काय करत आहे, हा जो म्हणजेच डॉम जो आहे तो काय करत आहे, ट्री लाईक स्ट्रक्चर आहे. आणि त्याच्यामध्ये इच नोड इज अन ऑब्जेक्ट रिप्रेझेंटिंग अ पार्ट ऑफ द एलिमेंट. म्हणजे हा एलिमेंट हेड एलिमेंट आहे, टायटल आहे, माय टायटल आहे. हे काय आहे, ते पार्ट्स आहेत. कशाचे, HTML जे काय आपलं डॉक्युमेंट आहे त्याचं इच नोड इज ऑब्जेक्ट रिप्रेझेंटिंग अ पार्ट ऑफ द डॉक्युमेंट. डॉक्युमेंटचा इच अँड एव्हरी पार्ट ते काय करत आहेत, रिप्रेझेंट करत आहेत. तर यालाच काय म्हणू शकतो आपण, मग डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. जर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये व्हॉट इज डॉम हा क्वेश्चन विचारला तर असं तुम्हाला आन्सर देता आलं पाहिजे. ओके. सो याच्यानंतर पाहूयात मग व्हर्च्युअल डॉम काय आहे. जा व्हर्च्युअल डॉम काय आहे, व्हर्च्युअल डॉम द व्हर्च्युअल डॉम इज अ लाईट वेट इन अ मेमरी रिप्रेझेंटेशन ऑफ द रिअल डॉम. When changes occur, React updates only the necessary part of the real DOM instead of rendering everything. म्हणजेच आपण जेव्हा React JS यूज करतोय, आपली जी काही वेबसाईट आहे विदाउट रिलोडिंग आपण यूज करतोय. म्हणजेच याचा अर्थ आपण त्याच्यामध्ये काय यूज करतोय, व्हर्च्युअल डॉम यूज करतोय. मग व्हर्च्युअल डॉम म्हणजे काय आहे, ते लाईट वेट आहे. जे काही आपलं मेमरी रिप्रेझेंटेशन आहे डॉमचं, त्याच्यामध्ये तो काय आहे, लाईट वेट आहे. त्याच्यानंतर आपण असं या व्हर्च्युअल डॉम जो आहे, जेव्हा जे काही आपण चेंजेस करत आहोत, म्हणजे सपोज आपण एक कोड केला आणि त्याच्यामध्ये नंतर काही आपल्याला अपडेट्स करायचे आहेत, म्हणजे काही चेंजेस करायचे आहेत. सो ते काय होत आहेत, फक्त व्हर्च्युअल डॉम मध्ये फक्त तेवढाच पार्ट जो काही आहे तो अपडेट होत आहे. म्हणजे सपोज आपण H1 घेतला हेडिंग, आणि जर सपोज मी हेडिंग दिली माय रिॲक्ट वेबसाईट, आणि मग मला त्याच्यामध्ये चेंजेस करायचे आहेत, मी टाकणार आहे माय रिॲक्ट ॲप. सपोज जे काही आहे, जेवढं मी हेडिंगमध्ये चेंजेस केले आहेत तेवढाच जो काही पार्ट आहे तो काय होत आहे, रेंडर होत आहे. म्हणजेच तो तेवढाच पार्ट काय होत आहे, अपडेट होत आहे. इन्स्टेड ऑफ रेंडरिंग एव्हरीथिंग. म्हणजे पूर्ण वेबसाईट जी आहे ती आपली इथे काय होत नाहीये, अपडेट होत नाहीये. फक्त जेवढे काही आपण चेंजेस केले आहेत तेवढाच पार्ट, जो स्पेसिफिक पार्ट जे काही आपण चेंजेस केले आहेत तेवढाच पार्ट काय होत आहे, चेंज होत आहे. मग त्याच्यामुळे आपल्या जी काही वेबसाईट आहे ती काय होत नाहीये, रिलोड होत नाहीये. पण डॉम मध्ये काय असायचं, हे जे काही आहे डॉक्युमेंट आहे, HTML, हेड आहे, हेडिंग आहे, टायटल आहे, एव्हरीथिंग म्हणजे सर्व जे काही आहे ते पूर्ण अपडेट व्हायचं. आणि त्या अपडेट झाल्यामुळं काय व्हायचं, की आपली जे काही वेबसाईट आहे ती रिलोडिंग व्हायची.
ओके, म्हणजे हे जे काही आपण स्मॉल जे प्रोजेक्ट्स असतो ते करतो त्याच्यामध्ये समजून नाही येत. पण जेव्हा आपण ह्यूज अमाउंट ऑफ डेटा असतो कंपनीचा, जे काही कंपनीचे वेबसाईट्स बनवतो, तिथे जे काही लोडिंग येतं का? बिकॉज ऑफ तिथे खूप सारा डेटा असतो. आपण जे क्रिएट करतो स्मॉल स्मॉल जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते क्रिएट करतो. त्यामुळे त्यामध्ये इतकं समजून नाही येत. ठीक आहे. सो हा आहे व्हर्च्युअल डॉम. ओके. सो आपण जर इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारला की व्हॉट इज व्हर्च्युअल डॉम, तर त्यामध्ये आपण आन्सर देऊ शकतोय की व्हेन एनी चेंजेस हॅपन इन न्यू ट्री in virtual DOM and update the actual DOM, React will see the changes in the new tree in virtual DOM and update the actual DOM. म्हणजे याची बॅकग्राऊंडला प्रोसेस जी आहे ती काय होत आहे, सपोज आपण जे काही आपल्या वेबसाईटमध्ये जे काही आपण एखादी फाईल क्रिएट केलेली असेल त्याच्यामध्ये जर सपोज काही चेंजेस केले तर त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड प्रोसेस जी आहे ती काय होत आहे की फर्स्ट ऑफ ऑल एक न्यू ट्री जी आहे ती क्रिएट होत आहे कुठे, व्हर्च्युअल डॉम मध्ये. अँड काय अपडेट होत आहे, ऍक्च्युअल डॉम. म्हणजेच जे काही आहे तो अपडेट कोण होत आहे, ऍक्च्युअल डॉम. अँड रिॲक्ट विल सी द चेंजेस इन द न्यू ट्री इन व्हर्च्युअल डॉम. म्हणजेच रिॲक्ट काय करत आहे, ते चेंजेस पाहत आहे न्यू ट्री मध्ये. अँड व्हर्च्युअल डॉम अपडेट करत आहे ऍक्च्युअल डॉम. म्हणजेच ही जी काय आहे ती बॅकग्राऊंड प्रोसेस आहे, ही आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये एक्सप्लेन करता आली पाहिजे. त्याच्यानंतर एक पार्ट आहे त्याच्यामध्येच रिकन्सिलिएशन. तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की व्हॉट इज रिकन्सिलिएशन. म्हणजेच रिॲक्ट कीप्स अँड इन मेमरी व्हर्च्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ द ऍक्च्युअल डॉम अँड सिंक्रोनाइजेस इट विथ बॅच अपडेट्स. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ रिकन्सिलिएशन. मग रिकन्सिलिएशन मध्ये काय होत आहे, हा जो काही व्हर्च्युअल डॉम आहे त्याच्यामध्ये न्यू ट्री क्रिएट होत आहे. न्यू ट्री क्रिएट झाल्यानंतर जे काय आपला व्हर्च्युअल डॉम आहे त्याच्यामध्ये हा ऍक्च्युअल डॉम जो आहे तो अपडेट होत आहे. आणि जे काही आपल्या ब्राउझरवरती डिस्प्ले होत आहे तो काय आहे, आपला ब्राउझर डॉम म्हणजेच ब्राउझर डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. सो हे आहे व्हर्च्युअल डॉम. तर तुम्ही इथे पाहू शकता व्हर्च्युअल डॉमची एक डिटेलमध्ये डायग्राम आहे. बिलो इज द डायग्राम दॅट इल्युस्ट्रेट्स द वर्किंग ऑफ व्हर्च्युअल डॉम. हे जे काही आहेत आपण रिॲक्ट कंपोनंट्स क्रिएट केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल कंपोनंट 1, कंपोनंट 2, कंपोनंट 3. डिफरंट टाइप्स ऑफ कंपोनंट्स आपण क्रिएट करतो रिॲक्ट जेएस मध्ये. तेव्हा काय होतं की सपोज मला जर या कंपोनंट 1 मध्ये चेंजेस करायचे असतील, सपोज मी चेंजेस केले, अगोदर मी काय एक वेगळा कोड क्रिएट केला असेल आणि त्याच्यानंतर जर सपोज मी त्या कोडमध्ये काही चेंजेस केले असतील, तर त्यालाच काय म्हणायचंय, व्हेन एनी चेंज हॅपन्स इन द रिॲक्ट कंपोनंट अ न्यू ट्री विल बी क्रिएटेड इन व्हर्च्युअल डॉम. म्हणजेच आपण चेंजेस केल्यानंतर काय होणार आहे, एक न्यू ट्री क्रिएट होणार आहे व्हर्च्युअल डॉम मध्ये. न्यू ट्री क्रिएट झाल्यानंतर त्याच्यामध्ये बघा मेन कंपोनंट जे आहेत ते कंपोनंट 1, 2 आणि 3. मग इथे मी मेन कंपोनंट मध्ये काय केलं आहे, हा जो काही कंपोनंट आहे याच्यामध्ये मी चेंजेस केलेले आहेत. म्हणजेच व्हर्च्युअल डॉम मध्ये काय होणार आहे, मग एक न्यू ट्री क्रिएट होणार आहे. आणि त्याच्यानंतर त्याचं कन्वर्जन कशात होणार आहे, ऍक्च्युअल डॉम मध्ये. म्हणजेच आपण ब्राउझरवरती काय पाहू शकतो, ऍक्च्युअल डॉम. रिॲक्ट विल सी द चेंजेस इन द न्यू ट्री इन व्हर्च्युअल डॉम अँड अपडेट द ऍक्च्युअल डॉम. म्हणजेच काय अपडेट होणार आहे, ऍक्च्युअल डॉम. सो हे जे काय आहे ते व्हर्च्युअल डॉम आहे. व्हर्च्युअल डॉम जे काय आहे रिॲक्ट जेएस मध्ये यूज करतात, त्याच्यामुळेच आपली वेबसाईट काय होत नाही, रिलोड होत नाही. विदिन अ सेकंड काय होतं की आपले ऑटोमॅटिकली चेंजेस आपल्याला डिस्प्ले होतात ब्राउझरवरती. ओके. सो इंटरव्ह्यू मध्ये काय क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, एकतर व्हॉट इज डॉम, नंतर व्हॉट इज द व्हर्च्युअल डॉम, किंवा ते विचारू शकतात व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रिअल डॉम अँड व्हर्च्युअल डॉम. ते पण आपल्याला सांगता आले पाहिजेत. सो मग आपण पाहूयात इन शॉर्ट मध्ये व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रिअल डॉम अँड व्हर्च्युअल डॉम. रिअल डॉम म्हणजेच काय आहे, मग इट अपडेट स्लो. जे काही आपण जावा स्क्रिप्ट मध्ये डॉम यूज करायचो ते कसं होतं, स्लो होतं. बिकॉज ऑफ पूर्ण जी काही आपली पूर्ण जे काही आपला कोड आहे तो पूर्ण अपडेट होत होता. ओके. त्याच्यामुळे आपल्या वेबसाईटमध्ये लोडिंग पण यायचं. आणि याच्यानंतर आपण इथे पाहू शकतो व्हर्च्युअल डॉम. व्हर्च्युअल डॉम काय आहे, मग इट अपडेट्स फास्टर. हे काय होत आहे, फास्ट अपडेट होत आहे. त्याच्यानंतर रिअल डॉम कॅन डिरेक्टली अपडेट HTML. म्हणजेच हा जो काही रिअल डॉम आहे तो काय करत होता की काय करतो, रिअल डॉम कॅन डिरेक्टली अपडेट HTML. म्हणजे
HTML हा डायरेक्ट अपडेट करतो. आणि व्हर्च्युअल डॉम मध्ये काय असते, व्हर्च्युअल डॉम कान डिरेक्टली अपडेट HTML. म्हणजे जो काही स्पेसिफिक सपोज आपण हेडिंग असेल, स्पेसिफिक पॅराग्राफ असेल, तेवढंच जे काही आहे तो अपडेट करतो व्हर्च्युअल डॉम. त्याच्यानंतर आहे क्रिएट्स अ न्यू डॉम इफ एलिमेंट्स अपडेट. म्हणजे हा जो काही आहे रिअल डॉम न्यू डॉम क्रिएट करत आहे इफ एलिमेंट्स अपडेट. अँड व्हर्च्युअल डॉम मध्ये पाहू शकता अपडेट्स द JSX इफ एलिमेंट्स अपडेट. जे काय व्हर्च्युअल डॉम मध्ये काय यूज करतो आपण, जावा स्क्रिप्ट आणि HTML. म्हणजेच जावा स्क्रिप्ट मध्येच आपण काय करत आहोत, HTML चा कोड करत आहोत. त्यालाच काय म्हणायचं, JSX. मग ते काय होत आहे, JSX इफ एलिमेंट्स अपडेट्स. म्हणजे JSX काय होत आहे, अपडेट होत आहे. आणि त्याच्यानंतर डॉम मॅनिप्युलेशन इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. याच्यामध्ये डॉम मॅनिप्युलेशन कसं आहे, एक्सपेन्सिव्ह आहे, म्हणजेच यूज करायला हार्ड आहे. आणि व्हर्च्युअल डॉम जो आहे तो कसा आहे, व्हेरी इझी आहे. डॉम मॅनिप्युलेशन इज व्हेरी इझी. त्याच्यानंतर आहे टू मच ऑफ मेमरी वेस्टेज. हा जे काही रिअल डॉम आहे याच्यामध्ये खूप मेमरी वेस्टेज आहे. आणि याच्यामध्ये व्हर्च्युअल डॉम आहे त्याच्यामध्ये जो आहे काही नो मेमरी वेस्टेज. म्हणजे याच्यामध्ये मेमरी वेस्टेज पण नाहीये. म्हणजेच ॲज कम्पेअर टू आपण जे काही डिफरन्स पाहिलेला आहे त्याच्यामध्ये बेटर कोणता आहे, मग व्हर्च्युअल डॉम. अशा पद्धतीने तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये एक्सप्लेन करता आलं पाहिजे. ओके. सो आजच्या सेशनमध्ये आपण काय पाहणार होतो, डॉम अँड व्हर्च्युअल डॉम अँड डिफरन्स बिटवीन रिअल डॉम अँड व्हर्च्युअल डॉम. सो नेक्स्ट सेशनमध्ये आपण पाहणार आहोत वाय वी आर युझिंग React.js. ओके. सो आजच्या लेक्चरमध्ये येथेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करायला विसरू नकाच. सपोज तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. शेअर करा हा व्हिडिओ अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.